आठवणीच्या गावातून जात होता। आज इथले जे लोकप्रतिनिधी लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी निवडून गेले त्यातली काही लोक एजंट झाले जाण्या गावात पैसे जमवा। ही एक योजना या तालुक्यामध्ये राबवण्याची सुरू आहे। सेफ ही योजना माझ्या सुद्धा भागामध्ये काही महिन्यापूर्वी राबवली गेली। माझ्या भागातल्या लोकांना जमिनीचे 10 पट पैसे मिळतील म्हणून जेवढ्या किमतीची जमीन आहे तेवढं कर्ज माझ्या भागातल्या लोकांनी केलं आणि आज रस्ता रद्द झाला त्या लोकांवर जमीन विकायची वेळ आली। म्हणजे जी पुढच्या स्टेप मागचा शाळा जी परिस्थिती माझ्या भागातल्या लोकांची झाली तीच परिस्थिती उद्या तुमची होणार आहे। ती पैसे मिळाले म्हणून झाडं लावून झाडावर करायची काम आहे। तुमच्या भागात काही लोक करतायत त्यांना तुम्ही आवर्जून सांगितलं पाहिजे। आज इथं बऱ्याच बहिणी उपस्थित आहेत। माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या हातातले इतिहास बाहेर काढून सगळ्यांनी मुख्यमंत्री साहेबांना दिली पाहिजे। ते कमीपणा म्हणून नाही पण या बायकाच्या चुकीला लढायला आलेल्या स्वाभिमानाची लढाई लढताय तो स्वाभिमान फडणवीस साहेबांकडे यावा। तो स्वाभिमान इथल्या मतदारांच्या उमेदवारांकडे यावा, नेत्यांकडे यावा, लोकप्रतिनिधींकडे यावा। म्हणून तुमची एकच मागणी स्वाभिमानाची लढाई कशी लढावी त्या बायकांकडून शिकलं पाहिजे। इथल्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या हितासाठी उभारायला सोडून इथल्या लोकांचे खिसे कापण्याचं काम एजंटगिरी करण्याचं काम करतायत त्यांना जाणीव व्हावी, त्यांचा स्वाभिमान जिवंत व्हावा। म्हणून बहिणींनो तुमची एक मागणी आवर्जून त्या लोकप्रतिनिधींना मागवा। साहेब माझ्या भाषेमध्ये हा शक्तीपीठ म्हणजे काय आपण इकडे म्हणतो गुलाबाजार करूया, आम्हाला गुलाबाजार द्या, शेतीमालाला हमीभाव द्या, ऊसाला एफआरपी वाढवून द्या। पण तिकडे न बघता शासन काय म्हणते रस्ते पाठवतो, इमारत पाठवतो, ह्या देतो त्या देतो। म्हणजे आपण सांगायला आम्ही सांगतोय सरकार मायबाप आमची चड्डी फाटली आहे पण सरकार म्हणते आम्ही चड्डी कशाला तुला टोपी घालतो। म्हणजे शेतकऱ्याची चड्डी काढून घ्यायची लोकांना टोपी घालायची ही वृत्ती कशी कोणती। ज्या लोकांना सुरुवातीला शेतकऱ्याच्या हिताचं लढायला आवडतं, ज्या लोकांना तुमची माझी जबाबदारी घ्यायला पाहिजे ते लोक आज तुम्हाला मला टोप्या घालतात। आज प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी आहे, ही डोक्यावरची टोपी जर तुम्ही अशी डोळ्यावर घातली आणि आमचा नेता आहे, आमचा आमदार आहे, माझा सरपंच आहे, माझा जंगी सदस्य आहे हे जर केलं तर हा आपल्या हातातला हा जो तोंडात जायला पाहिजे तो नाका केल्याशिवाय तुमचं माझं काय प्रश्न विचारलं की माझी ही नाक कोणाची माझ्या अध्यापनाच्या प्रतिनिधी राजा रस्त्यात दिली कुठल्या एजंटच्या 4 पैशासाठी काही जणांना गेलेले निवडणुकीचे पैसे काढायचे, काही जणांना एखाद्या निवडणुकीत वापरण्यासाठी पैसे काढायचे। त्याच्यासाठी टाक आहे एक आंबट म्हणजे त्या दिवशी की हा शक्तीपीठ महामार्ग कसा होत नाही, कोणाच्या माहिती हवा येत होतो। आता या माहितीच्या मला हेच माहित नाही या शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनगटात किती दम आहे, किती जोर आहे। ज्या लोकांनी तुम्ही मी ज्याला आपण खांद्यावर घेऊन करू शकतो त्या लोकांना आपण घेऊन आगळू सुद्धा शकतो ही सांगायची जबाबदारी माझी तुमची। सांगणार का नाही हा जोपर्यंत शक्तीपीठ महामार्गाला विरोध शेवटपर्यंत राजशेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुमचा माझा असणार आहे का नाही। हा जोपर्यंत शक्तीपीठला विरोध पुन्हा होणार आहे, हा पुढे जोपर्यंत शक्ती साहेब वेळपर्यंत तुम्ही मैदानात आहे तोपर्यंत आम्ही सगळे तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे। शेट्टी साहेब ही लढाई फक्त तुमची एकट्याची नाही आहे किंवा बहिणींची लढाई फक्त तुमची एकट्याची नाही। आज तुमचं झालं अभिमान मला अभिमान वाटतोय की एक महिला, एक भगिनी, एक आई माझी ती लढते पण या तालुक्यातले लोकप्रतिनिधी भिणार नसले। या तालुक्यातले लोकप्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारच्या घशात इथल्या एजंटाच्या घशात जायला बसलेले आणि एक गोष्ट थांबला पाहिजे। शेट्टी साहेब आमचा तुमच्यावरती थोडं लाखो विश्वास आहे कारण पाठीमागच्या तुमच्या संघर्षामुळे आज माझी लोक माझ्या भागातले लोक सुखी आहेत, आनंदी आहेत। त्यामुळे तुमच्या नेतृत्वात आम्ही 100% या लढाईमध्ये आम्ही शेवटपर्यंत सोबत आहोत। आपली लढाई ही आपल्या चड्डीसाठीच असली पाहिजे, कुणाच्या टोपी टाळण्याच्या आयराला भरू नका एवढं फक्त लक्षात घ्या। मुद्द्याची लढाई मुद्द्याला लढल्या पाहिजे। ही लढाई फक्त शक्तीपीठची नाही, ही लढाई तुमच्या माझ्या स्वाभिमान